आलेले आहेत. निवृत्ती देवरण म्हात्रे मोरावे यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. महेंद्र कोळी उळवे यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत. ज्ञानेश्वर देवराम म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे वलवली यांच्याकडून 2500 रुपये आलेले आहेत. दर्शन मधुकर म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. चंद्रकांत जनार्दन म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत. समाधान धरणेकर यांच्याकडून 2000 रुपये आले. सर्वांचे मी खूप आभार मानतो. तसेच बिलियनियर्स एम्पायर्सच्या सर्व टीमकडून आमच्यासाठी तब्बल 1.5 लाख रुपये आलेले आहेत. त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा जातो माली सरांच्याकडे. धन्यवाद शानजी पाटील सर. चला मॅचला लगेच सुरुवात करा. 8:09 होतात. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं आपल्याला संपवायची तर 25 मिनिटांमध्ये इनिंग आपल्याला संपवायची. विशाल घरत जयनुमान खारकुवर टीमकडनं गोलंदाजीला सुरुवात करतोय. त्याच्या समवेत रोहित गुरुनाथ घरत आणि रोहित शशिकांत घरत असे 2 रोहित घरत नामक खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत MVV धाकटीजू या टीमकडनं. खारकोपर संघाचे या खेळाडूंना विनंती थोडंसं सीमारेषेपासून आपण दूर उभं राहूया कारण फलंदाजांना थोडीशी दुविधा निर्माण होते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल थोडासा खाली राहत असताना आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी कमी प्राप्त केली. विकेट किपरचा वेध घेत असताना तिथे हर्षलला आपण पाहतोय. चांगली सुरुवात. विशाल घरची उंच कोऱ्या बांधाचा खेळाडू आहे. हायाम ऍक्शन आहे. हाईट खूप चांगली आहे आणि खांद्याचा चांगला वापर करतो प्रत्येक वेळी जेव्हा गोलंदाजी करतो. पहिला चेंडू निर्धावाला. कमी गतीचा बॉल. थोडीशी फ्लाइट दिली होती. हॅलो चेक. हॅलो. चला काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. पुन्हा एकदा डीजे ऑन होत असताना सिस्टम ऑन झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 1 षटकार 1 चौकार आलाय. धावफलकावर एकंदरीत 10 धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर मात्र रोहित गुरुनाथ घरत सध्याच्या घडीला बरसत असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल घरतच्या गोलंदाजीवर 1 षटकार आपण पाहिला. त्यानंतर 1 चौकार. धावफलकावर 10 धावा. MVV धाकटीजोई सध्याच्या घडीला थोडासा टॉसच्या वेळी उपस्थित नव्हती त्यामुळे खारकोपर संघाला आयोजकांनी टॉस विन घोषित केला आणि अगदी कडक नियम आहेत या स्पर्धेचे. डिसिप्लिन असलेली क्रीडा स्पर्धा. क्रिकेट म्हटलं की डिसिप्लिन हवं अन्यथा मग क्रिकेटचा दर्जा हा खालवला जातो आणि क्रिकेटचा दर्जा जर उंचवायचा तर डिसिप्लिन हा नेहमीच आवश्यक आहे. चला थोडं घाई करूया आपण. बॅट चेंज केली जाते. पंचांची परमिशन घेतली गेली होती. विशाल घरतला कमबॅक करावं लागेल आता. या 2 चेंडूवर ज्या पद्धतीने त्याला मार पडलाय. 1 षटकार आणि त्यानंतर आलेला चौकार. पुढचा बॉल विशाल घरत. कमी गतीचा बॉल. गॅप मध्ये आपण पाहतोय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय सीमा पार. दन 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 करत सलगचा आलाय तो दुसरा चौकार. पॉवर प्लेचा चांगला वापर केला. गॅप शॉट सिलेक्शन इनफिल्ड क्लिअर करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते करत असताना रोहित गुरुनाथ घरतला आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील विशाल घरत याचा. लोवर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने स्क्वेअर लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग होत असताना कुणाल घरतच्या माध्यमातून मात्र 1 सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली आणि रोहित गुरुनाथ घरतने स्ट्राइक मात्र स्वतःकडे ठेवली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि MVV धाकटी जोई बिनबाद
आक्रमक अशी सुरुवात करत 15 या धावसंख्येवर पोहोचलाय. ही चौथी रात्र, चौथी रजनी. अमित शेठ, विनायक पाटील मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. त्याचबरोबर बिलिनेर एम्पायर, वी बिल्ड युअर ड्रीम्स, त्याचबरोबर सिके बॉईज मोरावे, स्कीमर्स फॅमिली पनवेल उरण, पावतू सामाजिक संस्था, चेतन स्मृती आष्टे आणि मायरा सायरा द्रिशा 11 या सर्वांचं बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. पिटूचं षटक प्रतीक पाटील, गोलंदाजी मार्कवर एंड बदलला गेलाय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा रोहित गुरुनाथ घरत आहे. पहिलाच बॉल स्विच करत असताना बॉल चाललाय तो पॉइंटच्या दिशेने, मात्र तितकी गती नव्हती या फटक्यामध्ये. चेंडू ट्रॅव्हल नाही झालाय, खेळाडू पोहोचतात तोपर्यंत 2 धावा मिळतात. आर्यन गोंधळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. पॉइंटवर होते, पाठीमागे धावत गेले. टाइम तितकं चांगलं झालं नव्हतं, ताकद कुठेतरी थोडीशी कमी पडली, मात्र चेंडू तितका ट्रॅव्हल नाही झालाय. 2 धावा नक्कीच मिळतात. धावफलक पुढे सरकतोय. 17 या धावसंख्येवर धावफलक. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला होता आपण 15 आल्या होत्या. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं, संपर्क तितका चांगला झाला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळत असताना बॅटच्या साह्याने आपण पाहतो सिंगल मिळते. पंच सांगतायत 1 धाव. प्रतीक पाटील थोडासा इम्प्रेस करतो, वेग प्रचंड आहे, वेगाबरोबर टप्पाही चांगला पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळायचं होतं, थोडासा बाउन्स कमी मिळाला आणि सर्व ही मोरावे गावातील नारी शक्ती सध्या आपण ऑन स्क्रीन पाहताय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. या जिजाऊच्या लेखी, या खरं तर रणरागिणी, प्रपंच आणि त्याचबरोबर खरं तर इतर सर्व जबाबदारी सांभाळत असताना सुपर बॉलिंग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. स्विंग न मिस आणि विकेट किपर पहा, अगदी एक भिंत म्हणून हर्षलला आपण पाहतोय. अगदी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये इतका वेगवान बॉल त्याने ग्रॅब केलाय आणि किपर क्लोज आहे, त्यामुळे फुटवर्कला वाव नाहीये फलंदाजाला. जागेवरनच फटके एक्झिक्यूट करावे लागतील. प्रतीक पाटील 3 चेंडू हाताळले, 3 धावा दिल्यात. 2 पहिल्या बॉलवर, त्यानंतर 1 आणि त्यानंतर आता आलेला डॉट चेंडू. चांगलं कमबॅक आपल्या संघाला करून दिलंय. मात्र विकेट काढावे लागतील आणि इथे हुक बाय क्रुक बॉल चाललाय पाठीमागे. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फरार होत असताना येतोय रोहित शशिकांत घरत याच्या बॅटमधनं पहिला मॅक्सिमम षटकार. फिल्डर डाऊन दी बॉल येत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळालाय तो जयमान खारकुबर टीमला. रोहन पाटीलने वाडिश लॉंग ऑफ मध्ये हा झेल टिपलाय आणि या एमव्हीबी धाकटी जुई संघाला पहिला धक्का लागत असताना तर रोहित शशिकांत घरातला हा फटका एक्झिक्यूट करायला आवडतं, मात्र बऱ्याच वेळेला इथे बाद होतो. आमच्या समोर त्यांचे 12 खेळाडू आहेत, ते सांगतायत की हा त्याचा फेवरेट झोन आहे, मात्र सध्याच्या घडीला तिथे त्याचा फटका फसतोय वारंवार. त्यामुळे बऱ्याच वेळेला विकेट त्याची तो गमावतो आणि तेच इथे घडलंय, जिथे चांगला झेल आपण पाहतोय रोहन पाटीलने टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू प्रतीक पाटीलने जयमान खारकोबर टीमला इथे मिळवून दिलाय. शेवटचा बॉल त्याच्या स्पेल मधलं येणं बाकी आहे. 24 ला 1 सध्या एमव्हीबी धाकटी संघाची धावसंख्या आहे. पॉवर प्लेचा आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा 1 चेंडू इथे मात्र येणं बाकी आहे. 24 for 1. नवीन फलंदाज सूरज घरत सध्या स्ट्राईकवर आणि 1 मोर विकेट. पहिली गेली आणि दुसरी येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय उससे घेणारा बॉल. बॅट लवकर फिरली, चेंडू मात्र उशिराने जाता जाता हलकीशी एज लागून फ्लाय स्लिप मध्ये आपण आयुष्य हातामध्ये बॉल जाऊन थांबताना पाहिलं. 2 षटकं संपलीत आणि एमव्हीबी धाकटी जुई संघाला 2 धक्के प्रतीक पाटीलने दिलेत. धावफलकर धावा 2 गडी बाद. 24 24.
कमबॅक करून दिलं प्रतीक पाटीलने. पहिल्या ओव्हरमध्ये विशाल घरतच्या 15 आल्या होत्या, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं 9 आल्या. 2 विकेट्स महत्वाचे प्रतीक पाटीलने प्राप्त करून दिले. रोहित शशिकांत घरत, सूरज घरत आल्या पावली माघारी परतला आणि मात्र दमदार कमबॅक इथे होत असताना जॉनमॉन खारकोपर संघाचं या क्रीडांगणावर धावा चेस होताना आणि डिफेंड होतानाही आपण पाहिलात. प्रणय पहिल्या रात्रीमध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरे आणि गावदेवी शिरवणे 75 धावा शिरवणे संघाने याच क्रीडांगणावर चेस केला आणि 1 बॉल 5 ची गरज असताना अरविंद राणा अर्थात सोनू राणाने तो तकदीरच्या विरुद्ध ठोकलेला षटकार जिथे मात्र आपण पाहतो प्रत्येकाच्या स्मरणात राहिला. त्यामुळे या क्रीडांगणावर जर चांगली गोलंदाजी कराल तर धावा डिफेंड करू शकाल, मात्र चांगली फलंदाजी कराल तर मात्र तुम्ही धावा बनवू देखील शकता. सेकंड ओव्हर मध्ये हर्ष मसाय, पहिलाच बॉल फुल टॉस आणि बॉल चाललाय तो सीमा पार. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय भव्य स्वागत केलंय षटकार येत असताना. अंपायर रिव्ह्यू, येस अंपायर रिव्ह्यू फॉर द हाईट फॅक्टर. षटकार तर आलाय, मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. नक्कीच सर, आमच्या इथं नारी शक्ती आलेल्या आहेत. सौभाग्यवती ज्योतिताई लहू पाटील यांचा इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा इथं शुभ सन्मान असेल आणि सत्कारी असेल. तसेच सौभाग्यवती वंदनाताई विनायक पाटील यांचाही सत्कार असेल. तसेच सौभाग्यवती इट्स अ नो बॉल रजनीताई भुवनेश पाटील यांचाही सत्कार असेल. तसेच सौभाग्यवती वर्षाताई काशीनाथ पाटील यांचाही इथं शुभ सत्कार असेल. तसेच ऋतिका लहू पाटील यांचा इथं शुभ सत्कार असेल. धन्यवाद. या सर्व नारी शक्तीचा सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये करूया. इथे फ्री हिटचा बॉल होता, रिस्क घेतलीये, बॉल उंच गेलाय, 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचाही प्रयत्न होतोय प्रचंड वेगाने. चांगली रन बिटवीन द विकेट. पहिला चेंडू हर्षने बीमर हाताळला, त्यावर आलेला तो नेत्रदीपक ऑन साइडला षटकार आपण पाहिला आणि तदनंतर मात्र या 2 धावा रोहित गुरुनाथ घरत यांच्या बॅटमध्ये तो षटकार आला. संकेतजी मोकल नवापाडा यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. आपला इथं शुभ सत्कार असेल. संकेतजी मोकल नवापाडा यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. 33 धावा धावफलकावर झाला. 33 शरीरापासून थोडासा दूर हलकासा कमी गतीने हाताळलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. सर विकेट किपरचा वेध घेतोय. चांगलं कमबॅक हर्ष मसायचं आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूने ठोकमठोक सुरू आहे सध्याच्या घडीला. रोहित गुरुनाथ घरत सध्या आक्रमक पवित्रा धारण करून फलंदाजी करतोय. 11 बॉल 26 वर तो खेळतोय. दीपेश घरत नवीन फलंदाज, अजून त्याचं खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये. संघाची टोटल 33. पुन्हा एकदा पेस ऑफ, फुल टॉस घेतला बॉलला. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हर्षची. पहिल्या चेंडूवर झालेले चूक, त्यामधनं केलेला शोधबोध आणि केलेलं कमबॅक हे खूप महत्वाचं. कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक नेहमीच म्हटलं जातं. पुनरागमन तुम्ही कसं करता हे खूप महत्वाचं असतं आणि तेच इथे केले ते हर्षने. सलग आपण पाहतोय 2 चेंडू डॉट आलेत अगेन्स्ट रोहित गुरुनाथ घरत. धावफलक 33. अजूनही 3 चेंडू तिसऱ्या षटकातील येणं बाकी आहे. स्विच करायचं होतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुपर बॉलिंग आणि सुपर कमबॅक. 3 चेंडू सलगचे आपण पाहतोय. ज्या फलंदाजांनी हर्षला षटकार मारलाय त्याच्याच विरुद्ध अशी अफलातून आणि अप्रतिम गोलंदाजी सध्या साकारत होता हर्ष मसाय. सलगचे 3 चेंडू निर्धाव. खोला टाकलेला चेंडू यॉर्कर लाईनचा. मिडॉनला खेळाडू नाहीये, लॉंग ऑन वरनं खेळाडू पोहोचतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत 1च धाव आपल्याला पाहायला मिळते, प्राप्त केली जाते. धावफलक पुढे सरकते. 34 धावा 34. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर. यानंतर आपल्याला कट्टा बॉय चिरनेर आणि जय चेरोबा सांगडे अशी लढत पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचंय. 4 षटकानंतर व्यासपीठावर यायचंय. 34 धावा 34 फॉर 2. बघा 4 षटकानंतर व्यासपीठावर उपस्थित राहायचे दोन्ही कॅप्टन आणि 5 षटकानंतर लगेच टॉस केला जाईल, याची आपण नोंद घ्या. पुन्हा एकदा खोला टाकलेला चेंडू आपण पाहतोय, खोदून काढलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला, जिथे प्रतीकला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग प्रतीक कडनं आणि शेवटच्या बॉलवर सिंगल आले. 3 षटकं संपलीत आणि MVP धाकटी जोई 35 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्या आपण पाहतोय T20 विश्वचषक देखील सुरू आहे आणि आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामनाही सुरू आहे. सध्या भारत फलंदाजी करते आणि थोडासा
संघर्ष सध्या सुरू आहे फलंदाजीमध्ये. नक्कीच विजय संपादित करतील आपल्याला पूर्णपणे खात्री आहे. 3 षटक 35 धावा. रोहित गुरुनाथ घरात 14 बॉल 27. त्याची इनिंग आतापर्यंत खूप चांगली त्याने बिल्ड केली आहे आणि त्याला आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये थांबणं खूप गरजेचं आहे. तो थांबला तर या धावा तुम्हाला दुपटीने पुढे जाताना पाहायला मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूला जयंतमान खारकोपर संघ त्याच्या विरुद्ध काय रणनीती असणार आहे आणि दीपेश गरजची साथ देखील त्याला तितकीच महत्वाची आहे. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, टीम एफर्ट आहे आणि एका बाजूने जरी रोहित घरत चांगली फलंदाजी करते तर मोक्याच्या स्ट्राईक रोटेशनचं काम दीपेशला करावं लागेल आणि मध्ये मध्ये त्यालाही मोठे फटके मारावे लागतील. आयुष गोंधळे 4थ्या षटकामध्ये आलाय. जयंतमान खारकोपरचा अजून एक आपण पाहतोय एक जबरदस्त गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहतोय स्लोवर वन हाताळत असताना फ्लाईट दिली होती. बॅट आपण पाहतो लवकर फिरली. चेंडू उशिराने येत असताना टप्पा आणि खरं तर गती ओळखण्यामध्ये अपयशी दीपेश गरत पाहायला मिळाले. पहिला चेंडू डॉट येतोय आयुष गोंधळेच्या माध्यमातून. पुढचा बॉल फुलटॉस हाताळलाय. ऑन साइडला बॉलला पाठवून दिलाय. फिल्डर येत आहेत बॉलच्या खाली. जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय प्रतीक पाटील कडनं आणि काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा झेल टिपत असताना आयुष गोंधळेला मिळालं यश आणि दीपेश घरतची खेळी मात्र झाली आहे समाप्त. विकेट प्राप्त केली आयुष गोंधळेने. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर फुल टॉस टाकला होता मात्र बॅटच्या अगदी टोला बॉल लागला होता. खालच्या अंगाला जेव्हा बॅटच्या चेंडू लागला त्यामुळे अंतर पार करता आलं नाही. प्रतीक पाटील तिथे तैनात होते. आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये त्यांनी झेल पूर्ण केला. 35ला 3 सध्या धावफलकावर धावा आहेत. MVP धाकटी जोई. टॉस त्यांनी गमावला. फलंदाजी त्यांच्या वाटेला आली आहे. 5 षटकांची लढत आपण पाहतोय. 5 गोलंदाज समोर खारकोपर संघ वापरेल. अंकेश पाटील नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर सध्या स्ट्राईकवर आहे. आयुष गोंधळे अजून एखादा ब्रेक थ्रूच्या तोही मात्र शोधात असेल. हो स्लोवर वन बॉल मात्र लाईन खराब येते पाहायला मिळते. पंच सांगतात व्हाईट बॉल. ऑफ स्टंप पासून जास्तच बाहेर वळवलं चेंडूला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. भरपूर टर्न झाला चेंडू. अगदी वाईड लाईनच्या बाहेर चेंडूला पकडलं कीपर हर्षलने. 36 धावा 36. हो एज लागली होती कीपरच्या हातात. निसटला बॉल. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या अगदी पुढे पडला चेंडू आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र पंचांनी सांगितलंय की तिसऱ्या पंचांची मदत आपण घेऊया रनआउट साठी कारण थोडासा क्लोज कॉल आहे. एनआर पॅनलचे प्रमुख नीरज राणावत सर या ठिकाणी जॉईन होतील. 24 लाईव्ह इव्हेंटची टेक्निकल टीमची मदत ते घेतील आणि योग्य तो निर्णय. यस फलंदाज नॉट आउट आहे. क्रिजच्या बाहेर ते पण चेक करूया आपण कारण नियम बदललेत सध्या आपण पाहतो. क्रिजच्या पाठीमागे जाऊन तुम्ही फटका मारू शकत नाही. ते चेक केलं जाईल. नाही व्यवस्थित आहे हा फटका कारण काही भाग फलंदाजाचा यष्ट्यांच्या पुढे होता ज्यावेळी चेंडू त्याने मारला. 1 धाव प्राप्त केली जाते. 37 धावा धावफलकावर. 37 फॉर 3. आयुष गोंधळे खूप चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत. फुलटॉस बॉल केलाय कनेक्ट आणि पाठवलंय ते सीमा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या आलाय तो तडाका. फलंदाज आपण पाहतोय रोहित गुरुनाथ घरतच्या बॅटमधून षटकार. योग्य मुवमेंटला गिअर शिफ्ट करतोय रोहित घरत. जशी त्याला स्ट्राईक मिळाली आहे तसा मात्र तो फलंदाजांवर बरसतोय. एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 43च्या घरामध्ये आणि रोहित गुरुनाथ घरत 33 वर खेळतोय. 43 पैकी 33 आहे धावा त्याच्या आणि जर्सी नंबर देखील त्याची 33 आहे. क्या बात आहे. सगळं काही जुळून येते त्याच्यासाठी आज या रात्रीमध्ये.
इथे आयुष गोंधळीचा अगदी जबरदस्त चेंडू आपण पाहतो, पूर्णपणे बॅकफुटला ढकललं फलंदाजाला. चांगलं कमबॅक करत असताना आयुष गोंधळी, आणि आयुष गोंधळी देखील त्याच कॅलिबरचा आणि त्याच गुणवत्तेचा खरं तर खेळाडू आहे. तोही काही सहजासहजी हार न मानणारा खरं तर गोलंदाज आहे. चांगलं कमबॅक केलं त्याने, डॉट चेंडू हाताळला. आणि इथे मात्र सलगचा दुसरा चेंडू आपण पाहतोय, डॉट आलाय, षटक संपलंय. ते चौथं आणि एमव्हीव्ही धाकटी जोई 43 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात उभारल्यात. नक्कीच सर, आपण स्क्रीनवर पाहू शकता आमच्या रणनागिनी नारी इथं आलेले आहेत, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. अंकिता आशिष पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच श्रुती अविनाश पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच ऋतिका अक्षय पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच आमचे मुख्य आयोजक अमित पाटील यांच्या सौभाग्यवती काजल अमित पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच भारती शंभू पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. सर्वांचं या बिलियनियर एम्पायर ट्रॉफी 2026च्या वतीनं खूप खूप अभिनंदन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, सर्व माता भगिनींचं सहर्ष स्वागत. चला मॅचला स्पीडअप करा, टीम मीटिंग शॉट मध्ये घेऊया आपण. 43 धावा 3 विकेट्स. सर्व माता भगिनींचा सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. चला, कट्टा बॉय चिरनेर आणि जय चिरुबा सांगडे हा दुसरा ऑफिशियल कॉल आहे. आपल्याला व्यासपीठावर येऊन उपस्थित राहायचंय, रिपोर्टिंग करायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. एखादा कर्णधार उपस्थित असेल आणि एखादा कर्णधार उपस्थित नसेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिलं जाईल. आणि जर दोन्ही कर्णधार सेकंड इनिंगच्या पहिला चेंडू पडण्याच्या आत आले नाही तर सामन्यातील षटकांची संख्या कमी केली जाईल. या स्पर्धेचा नियम पहिल्या रात्रीपासून आहे, याची आपण नोंद घ्या. नुकताच एमबीबी धाकटी जुईला त्याचा फटका बसलाय की टॉस त्यांनी गमावलाय. चला, डेथ ओव्हर मध्ये आता कोणाच्या खांद्यावर दिली जाईल जबाबदारी. अर्थातच एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू जर्मन खारकोपरचा हर्षल ठाकूर सध्या ही जबाबदारी पार पाडेल. क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण पाहतोय, फ्लाय स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट थर्ड मॅन. आता डीप मध्ये कव्हर आपल्याला पाहतोय, लॉंग ऑन मध्ये खेळाडू, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. बघा, सांगडे संघाचे आलेले आहेत कर्णधार. चिरनेर संघ आपली कर्णधाराला विनंती उपस्थित राहायचे लवकरात लवकर. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं मारण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप झाली. चान्स क्रिएट केला होता हर्षलने. असे कॅचेस टिपणं खूप गरजेचं आहे. डेथ ओव्हर मध्ये एक जीवदान मिळत असताना आपण पाहतोय, आणि जीवदान कोणाला मिळालंय तर अर्थातच अंकेशला मिळालंय. आणि स्ट्राईक वर आलाय तो रोहित गुरुनाथ करत. 44 रन्स. 5 चेंडू पहिल्या सत्रातील बाकी आहेत. कितपर्यंत मजल मारेल धाकटी जुई संघ. चेंडूचा टप्पा आणि गती ओळखता येत नाही आपण पाहतोय फलंदाजाला. बॅट अगोदर फिरली आहे, चेंडू उशिराने आला. आणि ही हर्षल ठाकूरची खासियत राहिली. ज्या पद्धतीने त्याची ऍक्शन आहे, तुम्ही अंदाज लावू शकत नाही की चेंडू कुठला स्लोअर वन आहे आणि कुठला क्विकर वन आहे. इतकी प्रचंड गुणवत्ता या गोलंदाजामध्ये, आणि इथे फलंदाजाला त्याने फसवलं. पुन्हा एकदा स्लोअर वन इथे पिक करत असताना उंच 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 आणि तितकाच लांब लचक ढगात लाइटिंग लावत बॉल गेलाय सीमा पार, षटकार. एमव्हीपी धाकटी जुई संघाच्या 50 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉल शिल्लक आहेत सध्याच्या घडीला. रोहित गुरुनाथ घरत या खेळाडूवर आता सर्व लक्ष लागलंय क्रिकेट रसिकांचं. इथे फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतायत. वन मोर कॅच ड्रॉप. थोडासा हा डिफिकल्ट होता कम्पेअर टू या अगोदरचा जो सुटला होता, कारण बॅकवर्ड रनिंग धावत जायचं होतं. खरं तर हा कॉल बाउंड्री लाईनच्या फिल्डरने द्यायला हवा, त्याने पुढे येणं गरजेचं होतं. आता इथे जीवनदान मिळत असताना पुन्हा एकदा रोहित गुरुनाथ घरतला तोच जाऊन पोहोचला 41च्या घरामध्ये. संघाची टोटल 52 आहे आणि रोहित गुरुनाथ घरत 20 बॉल 41 वर एकटा खेळतोय. काय झुंज दिली आहे त्याने, काय मात्र फलंदाजी केली. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 52ला 3. इथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन खराब हर्षल ठाकूरची. थोडासा काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू हलकासा कमी गतीने हाताळला होता त्याने, मात्र ते करत असताना दिशा त्यांनी भरकटली. दफलकर धावा होत आहेत 53 धावा. 53 रन्स. 53ला 3. 2 चेंडू अजूनही शिल्लक. किती टार्गेट सेट केलं जाणार एमव्हीपी धाकटी जुईच्या वतीने जर्मन खारकोपरच्या विपक्ष. 2 चेंडू नंतर नक्की समजेल. यावेळेस बघा ओव्हर पिच बॉल होता, मात्र फटका फसलाय.
आणि यावेळेस नाही सोडणार चेंडू. झेल टिपला जातोय आणि खेळी समाप्त झाली आहे. रोहित गोरनाथ घरची मात्र एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये. त्याच्यासाठी 41 धावांची विस्फोटक इनिंग त्याने साकारली आहे आणि तो मात्र झालाय बाद. शेवटचा चेंडू शिल्लक इनिंग मधील 53 धावा धावफलकावर आहेत. लास्ट बॉल खेळण्यासाठी आलेत योगेश ऑन स्ट्राईक आणि योगेशच्या विरुद्ध हा चेंडू हाताळत असताना आपण पाहतो हर्षल ठाकूर निर्धाव चेंडू येतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो कसा टर्नही झाला चेंडू. पहिली इनिंग संपले. 53 लागल्या धावफलकावर. 54 धावांचं आव्हान असेल. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे सन्मानाकडे आपण वळणार आहोत आणि शान पाटील सर तिकडे मायक्रोफोनवर जॉईन होतील आणि उत्तरार्धामध्ये जशी इनिंग सुरू होईल रिव्हॉल्व म्हात्रे सर आपल्याला ऐकायला मिळतील. धन्यवाद सर. इथं मान्यवरांची उपस्थिती झालेली आहे. आकाश ससाणे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. बेलापूरवरून आलेले आहेत. तसेच यश ससाणे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच राजेश म्हात्रे आणि निकेत म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपला इथं शुभ सन्मान असेल. पहिल्यांदा मी विनंती करेन आमच्या महिला मंडळ ज्या इथं आलेल्या आहेत त्यांना विनंती करेन आपण यायचं आहे. आपला इथं शुभ सन्मान असेल. सौभाग्यवती ज्योतिताई लहू पाटील यांना विनंती असेल आपण यायचं आहे. आपला इथं शुभ सत्कार असेल. तर नक्कीच आपण पाहतोय सर्व आमच्या महिला वर्ग रणरागिणी गृहिणी या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि सर्व या महिला वर्गाचे इथे सन्मान होतो या मुख्य व्यासपीठावर. तसेच सौभाग्यवती वंदनाताई विनायक पाटील यांना ही विनंती असेल आपण यायचं आहे. आपला इथं शुभ सत्कार असेल. सर्व महिला मंडळांना विनंती असेल आपण सर्व यायचं आहे. आपला सर्वांचा इथं शुभ सन्मान होणार आहे. खरं तर शान स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे पावित्र्य आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. आज या स्त्री वर्गाचं विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावर आज बिलियनियर एम्पायर ट्रॉफीमध्ये होत असताना पाहतोय. महिला वर्ग आज मोठ्या प्रमाणात या व्यासपीठावर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज खरं तर आपण पाहतोय पतीच्या खांद्याला खांदा लावत पत्नीचं खूप मोठं योगदान असतं संसारामध्ये आणि या संसारिक स्त्रिया आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मित्रांनो आज आपण पाहतोय गृहिणी हा शब्द अगदी एक साधा शब्द आहे परंतु त्याचा अर्थ किती छान आहे. सारे गृह जिचे ऋणी ती गृहिणी. ज्याचे आपण बघितलं तर घराचं रक्षण करणारी गृहिणी आणि आज या स्त्री वर्गाचा जिजाऊच्या लेकी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. गृहलक्ष्मी म्हणून त्यांना आपण पाहतोय. अगदी मुळाबलांचं संगोपन करणं, पतिदेवाची सेवा करणं, पूर्ण घराचं रक्षण करणं हे आमच्या स्त्रीचं खरं तर आज एक मोठं कर्तृत्व आहे. या कर्तृत्ववान स्त्रींचं या व्यासपीठावर होत आहे शुभ सन्मान. तसेच सन्माननीय पुन्हा एकदा आपण जाऊया म्हात्रे सरांकडे. चला इनिंग ब्रेक तर झालेलीच आहे. आम्ही अनाउन्समेंट केली होती आमचे युवराज माली सरांनी की तुम्हाला टॉस साठी येणं गरजेचं आहे. जर चेंडू पडला तर मात्र जो उपस्थित कर्णधार असेल ना त्याला टॉस विन दिला जाईल. सांगडे टीमचा कर्णधार आलेला आहे. हा आता धावत पळत आला तर लगेच टॉस करूया आपण. नक्कीच आता नाणेफेकी होत आहे. चिरनेर वर्चेस सांगडे. कट्टा बॉईज चिरनेर वर्चेस जय चेरोबा सांगडे. दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होत आहे. मी विनंती करेन नाणेफेकीसाठी
आमचे मान्यवर सौभाग्यवती ज्योतिताई लहू पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कॉल होत आहे. या ताई आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कॉल इथं होणार आहे. कट्टाबॉय चिरनेर वर्सेस जय चेरोबा सांगडे दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. हे काय झालं मैदानाच्या आतमध्ये अगदी साधा सोपा हा पकडता आला असता चेंडू, परंतु तो हातातून निघून गेला. हा आलेला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. कट्टा बॉयज चिरनेर आणि त्यांच्या विरोधात जय चेरोबा देव सांगडे असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच टॉस होतोय आमच्या खरं तर रणरागिणी महिला यांच्या शुभ हस्ते. आमच्या सर पाटील परिवाराची सुकन्या ऋतिका लहू पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कॉल होत आहे. सांगडे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, मात्र त्याही फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सर जय चेरोबा देव सांगडे संघानं फलंदाजी घेतलेली आहे. चला मॅच कडे वळूया. मॅच ऑन झाली आहे. चॉकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर 54 धावांचं लक्ष असताना सुरुवात गोलंदाजीतून रोहित गुरुनाथ घरात चांगली करतोय. 54 धावा कराव्या लागतील या 5 ओव्हरमध्ये. आणि धाकटी जुई आज मला एक चांगली बांधणी त्यांनी केली आणि खेळतोय. युनिटी इज द स्ट्रेंथ. एकाग्रता एकता दाखवत असताना हा पहिला विकेट मात्र प्राप्त करतोय रोहित गुरुनाथ घरात. खरं तर या धाकटी संघाला विशाल घरात खूप मोटिवेशन करत असताना आज आपण पाहतोय धाकटी जुई संघ ज्या खेळाडूंना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता आज सर्व एकत्र येऊन खेळत असताना ही चांगली गोष्ट आहे. गावासाठी अभिमानाची गोष्ट असते मित्रांनो. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यावेळी एखादी टीम विखुरली जाते ना त्यावेळी त्यांना पराभूत व्हावं लागतं, परंतु एकता आणि एकात्मता एकजूट होऊन ज्यावेळी खेळतो ना त्यावेळी बलाढ्य संघाला देखील तुम्ही पराभूत करू शकता. हे दाखवत असताना आज आपण MMV धाकटी जुई म्हणजेच मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई साऱ्या नारी शक्तीचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूया. मित्रांनो, स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले अमूल्य वरदान ज्याची कशातच आपण किंमत करू शकत नाही. जगातील प्रत्येक घराला मुलगी आणि सून यांच्याशिवाय शोभा येत नाही. आणि आज ही स्त्री वर्ग या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. पहिला ओव्हर रोहित गुरुनाथ घराचा सुरू असताना धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 5. एक गडी बाद 5 चांगली सुरुवात करतोय. रोहितनं बॅटिंग देखील खूप छान केली होती. एक बेस्ट ऑलराऊंडर धाकटी टीमचा. डाव्या हातानं गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटनं केलाय. बॅट्समन कुणाल आणि आयुष अशी जोडी मैदानात. ते मात्र मिळेल फक्त आणि फक्त केवळ 1 रन. 54 धावांचं आव्हान पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 42 धावा 5 ओव्हरमध्ये करायच्या होत्या. मीरा स्पोर्ट्स मोराबे संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता. फ गटातला सामना जय हनुमान वाघेवली टीमच्या अगेन्स्ट. हा स्ट्रेट ड्राईव्ह विशेप न केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं स्टॉप करते बॉल. फेकी मात्र खराब. गरज नव्हती मी म्हणेन या फेकीची. बॅट्समन तर धावण्याचा प्रयत्न देखील करत नव्हते, परंतु अशा वेळी काय होतं मनावर कंट्रोल. सी फॉर कंट्रोल. क्रिकेटमध्ये तुम्हाला कंट्रोल देखील फार महत्वाचा असतो. ते दाखवलं नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक योगेश होता आणि योगेश भोईर मात्र थोडंसं कन्फ्यूज झाला आणि 1 धाव ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळाली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या एकूण 7 या कड्यावर. पहिलं ओव्हर 7 धावा 1 गडी बाद. जय हनुमान खारकोपर विरुद्ध मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई असा हा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व महिला वर्गाचं मनापासून आभार. अमित पाटील, बिलियनियर एम्पायर ट्रॉफी आणि स्कीमर फॅमिलीज, सीके बॉईज सर्वांच्या वतीनं आमच्या या सर्व महिला वर्गाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
खरं तर आज आमच्या अमितजी पाटील यांच्या अर्धांगिनी देखील इथे उपस्थित आहेत. सौभाग्यवती काजल अमित पाटील या देखील इथे उपस्थित झाल्यात. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि सर्व महिला वर्ग पुन्हा एकदा इथून मार्गस्थ होताना, घरची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे, म्हणून आज ही सर्व फॅमिलीज, कुटुंब या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळालेत. जाऊया मैदानाच्या दिशेनं. यानंतर तुम्हाला कट्टा बॉईज चिरनेर आणि जय चेरोबा देव सांगडे, राकेश जाधव यांचं इथे आगमन होत आहे. खरं तर क्रिकेटर, मुंबईमधील एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून राकेश जाधव यांची ओळख आहे आणि त्यांचं इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचंही स्वागत. सेकंड ओव्हर, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, काय चेंडू, जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला आहे. मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 धावांसाठी चौकार. चार धावा बॅट्समन कुणाल घरजच्या बॅट मधून आलेला चौकार ऑन स्ट्राईक. पहिल्या सुरुवातीला ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या. तदनंतर गोलंदाजीवर अंकेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलाय. लाऊड ऑफे लाऊड दॅट. मैदानाच्या आतमध्ये मात्र पंचांचा इशारा येतोय. कदाचित हा बॅटला ब्रश होऊन गेला की काय, परंतु लेग बाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. धावसंख्या 12 या आकड्यावर. 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या. आज आमचे सारे पाहुणे मान्यवर देखील इथे उपस्थित झालेत आणि प्रत्येक पाहुण्यांचा, मान्यवरांचा आदरातिथ्य सत्कार सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. भारतीय संस्कृती जपत असताना आमचे लाडके आयोजक अतिथी देव भव. बॅटला पुन्हा ब्रश, फ्लाय स्लिप कडून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी गलीच्या दिशेनं वेगानं फरार झालाय. येतोय आणखी एक चौकार. एक पूर्व सूचना तुमच्यापर्यंत आम्ही देतोय. खरं तर या संघातून जो संघ विजय होईल त्यांनी कुठे जायचं नाहीये. यानंतर आम्ही विनर वर्सेस विनर असा सामना खेळणार आहोत. अर्थातच चिरनेर आणि सांगडे यामध्ये एक मॅच होईल. त्यातून जिंकेल त्याच्यासोबत या सामन्यातून जिंकणारा संघ खेळेल, म्हणजेच विनर वर्सेस विनर सामना होईल. 4 ओव्हरचा थोडंसं ॲडजस्टमेंट आहे. आम्ही कालच्या रात्रीमध्ये देखील थोडंसं ॲडजस्टमेंट केलं होतं. आज बऱ्याच ठिकाणी प्रणय स्पर्धा सुरू आहेत. आणि हा स्टेट ड्राईव्ह 20 एपने खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. फंबल झाला थोडा, त्याचा फायदा घेतला 2 फलंदाज या आयुष आणि कुणालनं. 2 धावा पूर्ण केल्यात. प्रणय, खरं तर आपण पाहतोय कलंबोली या ठिकाणी रजनी स्पर्धा सुरू आहे. रजनी स्पर्धा सिद्धी करवले या ठिकाणी सुरू आहे. आदई या ठिकाणी रजनी स्पर्धा सुरू आहे. तिकडे आपण जासई या ठिकाणी रजनी स्पर्धा सुरू आहे. आज मोरावे गावामध्ये रजनी स्पर्धा, पोयंजे गावामध्ये रजनी स्पर्धा सुरू आहे. बऱ्याच रजनी स्पर्धा सुरू आहेत मोहो गावामध्ये. परंतु इथे अप्रतिम टोला पाहायला मिळाला आहे. बॅट्समन आयुष गोंधळीनं ठोकलाय षटकार. जय शिवराय. खूप चांगलं संगीत मला ऐकायला मिळतंय. निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. शिवकल्याण राजा. मित्रांनो, 19 फेब्रुवारी अगदी जवळ आली आहे. माझ्या राजाची शिवजयंती 19 फेब्रुवारी लय भारी. माझ्या राजांची शिवजयंती. परेश पाटील यांना बघा आयुष गोंधलीला आता बक्षीस लावलंय. 1 षटकार ठोकलाय, अजून 2 षटकार ठोकले लगातार, तर 2000. परंतु हा चेंडू खोलवर पदर फेकलाय. हो तू मैमाय थांबवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगानं आला, चेंडूला थांबवलंय, परंतु कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. मंगेश पाटील, परेश पाटील आणि करण म्हात्रे वर्गमित्र आहेत आमचे. अमित पाटील यांचे, आमच्या लाडके आयोजक. अगदी
परेश दादा आणि अमित दादा आपण यावं या व्यासपीठावर. आज तुमचं मित्र प्रेम या व्यासपीठावर पाहायला मिळेल. तर तुम्हाला विनंती असेल अमित पाटील यांच्याकडनं की आपण व्यासपीठावर यावं. पाहता पाहता दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला, परंतु या षटकामध्ये धावा जास्त आल्यात म्हणावं लागेल. अंकेश पाटीलच्या षटकामध्ये 17 धावा आल्या. 2 ओव्हर 24 धावा, 1 गडी बाद. आता 54 धावांचं आव्हान असताना आता 30 धावा उरल्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. हॅलो चेक, माईक चेक. सन्माननीय पाहुणे इथं उपस्थित आहेत. मी विनंती करते, आकाश शसाणे साहेब यांना विनंती असेल, आपल्याला यायचं आहे, आपला इथं शुभ सन्मान असेल. तसेच यश शसाणे यांनाही विनंती असेल, आपण यायचं आहे, आपला इथं शुभ सन्मान असेल. बिल्यनियर एम्पायर ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल आणि आपला शुभ सन्मान इथं असेल. तसेच राजेश म्हात्रे यांनाही विनंती असेल, आपण यायचं आहे. निकेत म्हात्रे यांनाही विनंती असेल, आपण यायचं आहे, आपला इथं शुभ सन्मान असेल. धन्यवाद सर, आपण इथं आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. यश शसाणे सर यांचाही इथं शुभ सन्मान होते. हो हो, मैदानाच्या आतमध्ये आता पूर्णपणे तुफानी खेळी सुरू झाली आहे. या अगोदर चौकार आला, त्यानंतर ठोकलाय षटकार. आता या 2 बॉलवर 10 धावा वसूल झाल्यात, उरल्यात 20 धावा विजयाकरता. तर आपण यायचं आहे, आपला इथं शुभ सन्मान असेल. तसेच निकेत म्हात्रे, आपला इथं शुभ सन्मान असेल. पुन्हा एकदा आपण जाऊया समाज क्षेत्राकडे, म्हात्रे सरांकडे. धन्यवाद धन्यवाद शान पाटील. आपण मैदानावर जर विचार केला तर आता 16 चेंडूमध्ये आता विजयासाठी 20 धावांचं आव्हान उरलंय. हा ही लॉफ्टेड स्ट्रोक, उंची जास्त आणि लांबी ही तेवढीच जास्त. गगनभेदी गगनचुंबी टोला देतोय 6 धावा गोला. षटकार. बॅट्समन आहे म्हणेन कुणाल घरत. काय क्रॅडिकल इनिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 चौकार 2 षटकार आणि या जय हनुमान खारकोपर संघाला आता विजयाच्या जवळ समीप आणून ठेवतोय. फुलटॉस बॉल, फटका फसला, इलिमिनेशन कमी. सहज टिपलाय झेल टेकनी. योगेश भोईर उभा होता आणि एक मोठा हादरा, एक महत्वाचा गडी. फलंदाज कुणाल घरत 21 धावांवर होतोय झेलबाद. तर नक्कीच आपण या ठिकाणी आमंत्रित करतो उरणचा किरण फोलाड, राकेश पुंडेकर यांचे इथे आगमन होतोय. यावर राकेश पुंडेकर, उरण तालुक्यातील किरण पोलाड म्हणून त्याला ओळखलं जातोय. पोलाडची भूमिका दिली आहे, एक हार्ड हिटर बॅट्समन. तर मोस्ट वेलकम. इथे बघायचं झालं तर या मॅच मध्ये थोडंसं इक्वेशन समांतर स्थितीत पाहायला मिळतंय. 14 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन प्रतीक पाटील. प्रतीक पाटील नवीन फलंदाज स्ट्राईकला येईल. इतका मात्र सूरज घरत या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. थोडंसं महागडं षटक पहिल्या 3 बॉलमध्ये तुम्हाला. लवली बॉल, कमबॅक करतोय. चेंडू झपकन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. या चेंडूंची फेकी केली तर कदाचित सामन्याला कलाटणी मिळू शकतोय. या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. 13 बॉल 14 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक प्रतीक पाटील. हाही चांगला बॉल. बघा कोणत्याही प्रकारचं दडपण घेतलं नाहीये सूरज घरतनं. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर लगातार 2 षटकार. 3 बॉलवर 3 डिक्लेअर बॉल, परंतु पलटवार केला. नंतरचे 3 बॉल डॉट फेकले सूरज घरतनं
आणि धावसंख्या जर बघितली तर जय हनुमान खारकोपर संघाची 40 धावा, 2 गडी बाद. आता जिंकण्याकरता येणारे 12 चेंडू, 14 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. या दोन्ही संघांना विनंती करू, खास करून फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना, धाकटी जुई MMV धाकटी जुई संघाच्या खेळाडूंना, की थोडंसं वेळेचं बंधन आहे. नक्कीच वेळ घ्यावा लागेल. कोण गोलंदाज असेल, कोणाचा या ठिकाणी गोलंदाजीला पाचारण केलं जाईल. दुसरीकडे आपण बघितलं तर भारत विरुद्ध पाकिस्तान, सर्वांच्या नजरा त्या सामन्याकडे आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान, आणि हार्दिक पांड्यानं पहिलाच विकेट पटकावलाय 4थ्या बॉलवर. गुड स्टार्ट तुम्हाला पाहायला मिळते. कारण पाकिस्तान म्हटलं ना तर तो सामना पाहायला खूप मजा येते. भारत विरुद्ध पाकिस्तान, हार्दिक पांड्याला मिळाली पहिली सफलता. नक्कीच जे खेळाडू आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतायत त्यांच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचवू इंटरनॅशनल क्रिकेटची देखील. ओहो, आल्या क्षणाला लॉफ्टेड स्ट्रोक, गोलंदाज आदेश पाटीलवर ठोकलाय हा खणखणीत षटकार. बाट मधून आलेला हा खणखणीत षटकार. आयुष देखील 19 धावांवर खेळतोय. हा ही चेंडू अगदी गोलात बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्डफेट ड्राईव्ह एक्झिक्यूट केला. हा फटका स्ट्रेटला मात्र मिळते एक सिंगल. 10 चेंडू आणि आता 7 धावा उरल्यात. 10 चेंडू 7 धावा. MMV धाकटी जुई संघ खरं तर थोडंसं अडचणीत आलाय. आता एखाद्या गोलंदाजाला मोमेंटो शिफ्ट करण्यासाठी विकेट आणि त्याचबरोबर डॉट बॉल फेकावे लागतील. 10 बॉलमध्ये 7 रन्स, परंतु त्या 7 धावांची आवश्यकता असताना प्रतीक पाटीलनं हा तडाखेबंद स्ट्रोक, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिलियनियर इम्फार्ट ट्रॉफीतला हा दमदार सिक्सर. खूप चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळत आहे. खरं तर चेंडूची पूर्तता करायची आहे. फक्त एका धावेची आवश्यकता. चला घ्या, चेक करू नका बॉल. मग काय, 1 धावेची गरज आहे. एकूण 9 बॉल आणि 1 रन. काय बॅटिंग केली आहे प्रतीक पाटील, त्याच्यासोबत आयुष गोंधळीनं. आणि अशा प्रकारे शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये खेळलाय. प्रतीकला षटकार ठोकायचा होता परंतु कॅच ड्रॉप. या चुका घडल्या खरं तर धाकटी जुई संघाकडनं. आणि तब्बल मी म्हणेन 8 बॉल राखून हा सामना जिंकला. मागचा सामना 5 बॉल राखून जिंकला. हा सामना अगदी 8 बॉल राखून जिंकला गेला. अशा प्रकारे सामना विजयी होतोय. जय हनुमान खारकोपर संघ अभिनंदन. हार्ड लक MMV धाकटी जुई संघ. विशाल घरत अँड टीम सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. हा सामन्याचा आनंद घेताना ही सर्व मंडळी. धाकटी जुई आणि